AI आल्यामुळं आता एखादी व्यक्ती ही 100 कोटीची कंपनी काढू शकते असं म्हटलं जातं. पण यात कितपत तथ्य आहे माहिती नाही. आपला बिझनेस जर वाढवायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत मंदार ठोसर सर. सर हे डेटा सायंटिस्ट व डिजिटल ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट आहेत. त्यांनी इंजिनिअरिंग आणि डेटा सायन्स या विषयातील शिक्षण घेतले असून ते बिझनेस स्केलिंग या क्षेत्रात तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करतात. नमस्ते सर. थँक्यू. आता तुम्ही ऑटोमेशन या क्षेत्रात काम करता, तज्ज्ञ सल्लागार म्हणून आहात. तर अगदी माझा पहिलाच प्रश्न आहे की लोकांना वाटतं AI ऑटोमेशन किंवा म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी म्हणजे सगळं ऑटोमेशन करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या मोठ्या कंपन्यांसाठी आहेत. पण मी जर छोट्या स्केलवर बिझनेस करते, मी प्रोफेशनल आहे, तर मला हे करणं शक्य असतं का? काय वाटतं तुम्हाला? लहान खूप शक्य व्यवसाय असतं. आणि आपण ऑटोमेशन हे काही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल लहानपणी असताना मी सायकल चालवत होतो. आता टू व्हीलरवर असेल, आता कारवर शिफ्ट झालो असेल, तर सायकल टू टू व्हीलर जो आहे तो ऑटोमेशनच होतं माझं. पण सर हे थर्ड पार्टीने केलेलं म्हणजे आपल्याला ते प्रोडक्ट म्हणून विकत घेता येतं. पण माझ्या बिझनेसमध्ये मला काय लागणार आहे हे कसं? ओके. अगदी बेसिक म्हणजे मला एखादी गोष्ट अचीव करायची आहे आणि मी सारखा विसरतो, हे माझ्या लक्षात आलं, म्हणून माझा बिझनेस ग्रो होत नाही. मी रिमाइंडर्स लावून ठेवलेले आहेत. हे एकदम बेसिक ऑटोमेशन आहे. राईट. ऑटोमेशन म्हणजे काय? मी एखादी गोष्ट मॅन्युअली करत असतो, पण ते करण्यात मला काहीतरी प्रॉब्लेम येतात, मी विसरतो, जास्त वेळ लागतो आणि त्याला पटकन काहीतरी होईल असं जेव्हा मी एखादी टेक्नॉलॉजी वापरतो, वी कॉल इट ऑटोमेशन. राईट. तर रिमाइंडर लावण्यापासून तुम्ही एखादं मोठं ERP सॉफ्टवेअर टाकणं, हे सगळं ऑटोमेशनच्या आत येणार. पण मग लहान व्यावसायिकांना हे करणं शक्य असतं? हो. एकतर ना आजकाल सबस्क्रिप्शनवाले सॉफ्टवेअर आलेले आहेत. लो कॉस्ट नो कॉस्ट टूल आहेत. तुम्हाला बेसिक एक दिवसाचा जरी तुम्ही पायथनचा कोर्स केला, तुम्ही ChatGPT, जेमिनी किंवा क्लॉडनी तुम्ही स्क्रिप्ट लिहून घेऊ शकता जे तुमचे काम सोपे करतील. क्लॉड कोवर्क आहे फॉर एक्झाम्पल. मी एक बिझनेस मन म्हणून मी माझं जीमेल, माझं मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज, मी जे काय टूल्स वापरत असेल ते मी सगळे क्लॉड कोवर्कला कनेक्ट करतो आणि मी त्याला सांगतो की बाबा रे, उठल्यावर आज माझ्या कुठले 5 महत्त्वाचे ईमेल आहेत ज्याला मी रिस्पॉन्ड केलं पाहिजे सकाळी अर्ध्या तासाच्या आत, तुम्हाला माझ्या समोर आणून देतो. सो आय डोंट हॅव टू गो थ्रू ते जे 1000 ईमेल आलेले आहेत, काही त्याच्यात स्पॅम आहेत, काही एम्प्लॉईच्या सुट्टीचे आहेत, मला काही बघायची गरज नाही. तो मला टॉप 5 प्रायोरिटीने आणून देईल आणि जसं मी त्याला वापरीन माझ्यासोबत तो शिकत जाईल. म्हणजे आता तो क्लॉड असेल, जेमिनी असेल, जे कोण असेल ते शिकत जातील आणि मला एफिशियन्सी ऑटोमॅटिक मिळत जाईल. सर त्यात डेटा प्रायव्हसी आणि ह्या सगळ्याचा म्हणजे माझा ईमेलचा सगळा कंट्रोल मी जेमिनाईला देऊन टाकणं हे कितपत? तसं तर असतंच हल्ली, ते सगळंच येतच, पण तरी नाही, पण काळजी घेतलीच पाहिजे. बरोबर. मग ओपन क्लॉ सारखे टूल्स आहेत की जे इन्शुअर करतात की तुमचा डेटा बाहेर जात नाही. ओपन क्लॉ तुमच्या सिस्टीमवर काम करतो. म्हणजे माझा डेस्कटॉप असेल, लॅपटॉप असेल, मी तिथे इम्प्लिमेंट करतो. पण अर्थात मला जर ईमेलवरचं एखादं ॲनालिसिस पाहिजे तर मला ईमेलला कनेक्ट करायलाच लागेल. राईट. आणि त्या ह्याच्यात तुम्ही काळजी बेसिक काही घ्यायच्या आहेत तर रीड ओनलीच ठेवा बुवा. तुम्ही माझ्या ईमेलला तू हिरोगिरी करून तू एखादं पाठवू नको. राईट. एवढं तुम्ही त्याला सांगू शकता. बरोबर. सर मॅन्युअल आणि म्हणजे मॅन्युअल एखादं काम करणं आणि ऑटोमेशन करणं, पण म्हणजे ऑटोमेशन झाल्यानंतर खरंच याचे पैसे वाचतात की हे फक्त मार्केटनी टेक्नॉलॉजीने हाईप केलेली गोष्ट आहे? नाही, खूप वाचतात. खरंच खूप वाचतात. तुम्हाला 10 एम्प्लॉईजच्या ऐवजी लिटरली 3-4 एम्प्लॉईजमध्ये काम होईल. माझा बराचसा अनुभव IT मधला आहे, त्याच्यामुळे तिथलं एक्झाम्पल सांगू शकतो की 20 लोकांची टीम असेल ना, त्या 4 लोक खूप काम करणारे असतात, एक 10 लोक ॲव्हरेज असतात आणि उरलेले जे 6 जे असतात ना, ते बग क्रिएट करत असतात सॉफ्टवेअरमध्ये की ते घाण क्रिएट करतात. ते घाण सावरायला बाकीचे लोक काम करत असतात लिटरली. तर आता ऑटोमेशन आल्यामुळे काय होतं की हे जे चुकीचं काम करणारे, सतत रिवर्क करणारे, हे लोक तुमचे निघून जातात. राईट. आणि आता एवढ्या मॅच्युअर सिस्टम्स आहेत AIच्या की तुम्ही रिपिटेटिव्ह काम जेव्हा करताय तेव्हा सिस्टम कॅन आयडेंटिफाय अँड टेल यू की अरे हे तुम्ही ऑप्टिमाइज करू शकता. बरोबर. सर माझा तिसरा प्रश्न असा आहे की डॉक्टर, वकील, CA हे जे प्रोफेशनल्स असतात तर ते सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करत असतात, तर त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांच्या वैयक्तिक म्हणजे खूप असा बिझनेस असतो त्यांचा की वेळ खूप कमी असतो आणि त्यांना खूप सगळं पटापट करायचं असतं. त्यांच्याकडे तेवढी मॅनपॉवर पण त्यांना ठेवता येत नाही, कारण डॉक्टर ठेवून कुणाला ठेवणार म्हणजे असा प्रश्न येतो. तर AI आणि ऑटोमेशनच्या मदतीने ते त्यांच्या वेळेच्या मर्यादेपलीकडे जाऊन बिझनेस स्केल कसा करू शकतात? इनफॅक्ट हे जे इंडिव्हिज्युअल प्रोफेशनल्स आहेत यांना सगळ्यात जास्त फायदा यायचा वगैरे. रिझन आय टेल यू. मी एक डॉक्टर आहे फॉर एक्झाम्पल. मला काय येतं, मला पेशंट ट्रीट करता येतो, मला प्रिस्क्रिप्शन चांगला लिहिता येतात, त्याला बरं करता येतं. राईट.
एखाद्या पेशंटचा फॉलोअप घेणे किंवा बरं मॅडम तुम्ही 15 दिवसांनी येणार होता, 15 दिवस झाले तुम्ही आल्याच नाही, हे मी जर करत बसलो तर मग मी इनएफिशियंट डॉक्टर, राईट. मग मी याच्यासाठी काय करतो, आत्ता नॉर्मली विदाऊट AI मी माणसं डिप्लॉय करतो. पण मग माणसं डिप्लॉय केली की मग मी HR तज्ज्ञ आहे का? मला त्यांचं सुट्ट्या मॅनेज करणं किंवा त्यांच्याशी कसं बोलणं, ती फुकटची कामं वाढतात ना माझी. सो व्हॉट आय कॅन डू इज की मी सिस्टीम डिप्लॉय करू शकतो. आणि आजकाल बऱ्याचशा सबस्क्रिप्शन बेस्ड क्लाउड बेस्ड सिस्टम्स अवेलेबल आहेत की रात्री बसल्यावर मी डॉक्टर आहे तर मी टाकून दिलं की उद्याच्या या माझ्या अपॉइंटमेंट आहेत, सगळ्यांना रिमाइंडर ऑटोमॅटिक जाईल. ओके, हा झाला नंबर 1. नंबर 2, मी जर विसरत असेल, म्हणजे विसरत असेल ते दिवसाला एवढे पेशंट बघतात की इट इज ऑब्वियस की ते सगळ्यांचं लक्षातच नाही ठेवू शकत. मी स्पीच टू टेक्स्ट सारखं टूल वापरून मी जे काय बोलतो ते रेकॉर्ड करतो आणि त्या पेशंटच्या डोजियर डायरी जे काय ते म्हणत असतील त्या याच्यात मी जर टाकून ठेवलं, नेक्स्ट टाइम जेव्हा तो पेशंट येईल मला कम्प्लीट हिस्ट्री आहे. कम्प्लीट हिस्ट्री म्हणजे मी जे काय बोललो ते सगळं त्याच्यात आहे. हे नाही की मी फक्त 3 पॉईंट लिहून घेतले तर मग बाकीचं आठवत नाही आहे, तसं नाही होणार. सो मग माझी डिपेंडन्सी ऑन नर्स हॅज गॉन डाऊन. म्हणजे मला नर्स लागणारच आहे सपोर्टला, पण त्या दिवशी ती नर्स नसेल जिनी काम अडणार नाही, तिने काय लिहिलं होतं ते हँडरायटिंगच कळणार नाही. बरोबर. तर ह्या लोकांना तर सगळ्यात जास्त फायदा आहे कारण ह्यांचा वेळेचा पैसा आहे. मी एक डॉक्टर म्हणून मी जर दिवसात 10 तास काम करत असेल, 10 तासात मी किती जास्त पेशंट पाहू शकतो याच्यावर माझं रेव्हेन्यू ठरणार आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे हे डॉक्टर लोक स्मार्टच आहेत, काही प्रश्न नाही. आजकाल बऱ्याच क्लिनिकमध्ये मी पाहिलंय की 2 रूम्स असतात की तुम्ही या रूममध्ये जेव्हा पेशंटला बघत असतात पुढचा पेशंट या रूममध्ये तयार असतो, नाही तर मग पेशंट बाहेर जाणार, दुसरा पेशंट आत येणार, खूप वेळ जातो त्याच्यात. तर त्यांनी डोकं लावलंय रे. तसंच आता AI नेक्स्ट लेवलचं डोकं तुमच्यासाठी लावणार आहे की पेशंट यायच्या आधी त्या रूममध्ये अख्खी पेशंटची हिस्ट्री तो तुम्हाला स्क्रीनवर काढून ठेवेल. पोटेन्शियल तुम्ही आता काय काय प्रश्न विचारू शकता त्या पेशंटला, किंवा हे सिम्पटम्स होते तर हे तर विचारले पाहिजे कारण आता रोग हा निदान मी केला होता पण तो कदाचित तसं दिसत नाही आहे. तर जर पेशंटने सांगितलं हे तर हे 4 प्रश्न विचार, आणि दुसरं काहीतरी बोललं की उलट्या होत आहेत तर मग हे 4 प्रश्न. या लेवलला AI जाऊन सपोर्ट करू शकतं. माझा मेंटल फटिक कमी होतो ना ॲज अ डॉक्टर. हो, बरोबर. पण मग पैसे कसे, म्हणजे आता तुम्ही म्हणालात की नर्स नाही ठेवायला लागत, पण मग तेवढंच असतं का आणखीनही वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला? भरपूर पद्धतीने करता येईल. म्हणजे एक तर मला वेगवेगळे रेव्हेन्यू मॉडेल्सही क्रिएट करता येऊ शकतात, पैसे म्हटले म्हणून. पण ऑनलाईन तुम्ही हे करू शकता काय? हां, मी माझं ते तर आता मी एका डॉक्टरांकडे गेलो होतो, मला खूप आवडली त्यांची आयडिया. त्यांनी आता जनरली काय असतं, पेशंट वाट बघत असतात, मग आपापले फोन बघतात, इकडे तिकडे बघतात, काय करायचं कळत नाही ना पेशंट लोकांना. त्या मॅडमनी, त्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्यांनी TV लावून ठेवला होता, स्मार्ट TV असतात आजकाल, आणि त्यांनी स्वतःच यूट्यूब चॅनल तिकडे रिले करत होते. आणि तुम्हाला हे झालं असेल तर ते झालं असेल, या बेसिक तुम्ही हे करा, पावसाळ्यात तुम्ही ह्या काळजी घ्या. आम्ही 1 तास बसलेलो आहे पण काहीतरी ज्ञानाचं चालू आणि त्यांचं युट्यूब चॅनलही चालतंय. हे ऑटोमेशन आहे. अरे आता माझा कस्टमर एक्सपिरियन्स ॲज अ पेशंट खूप वाढला ना. म्हणजे मी तिथे नुसताच ऑलरेडी मी त्या माइंडसेटमध्ये आहे की यार माझ्या आईला काहीतरी झालेलं आहे, तिला बरं वाटलं पाहिजे, आणि तिथे काहीतरी कामाचं ऐकतोय मी, टाइमपास नाही ऐकत आहे. त्या ह्याच्यात मी आणखीन इम्प्रेस होतोय डॉक्टर जे काय सांगतायत त्याने. म्हणजे मी या पर्टिक्युलर गोष्टींसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो एका अमुक, पण उद्या दुसरं काही झालं तर अरे मी त्या मॅडमचं ऐकलं होतं, ते चालू होतं, मी परत त्यांच्याकडे जाणार. स्टिकीनेस वाढतोय माझ्या कस्टमरचा, असंही करता येतं. सर आता हे झालं प्रोफेशनलचं, पण अशा काही छोट्या कंपन्या आहेत तर त्यांना असं वाटतं की म्हणजे पूर्वी ऑटोमेशन ही खूप मोठी प्रक्रिया असायची आणि ते खूप महाग असायचं, तर आता ते तितकं महाग आहे का आणि ते सामान्यांना परवडणार आहे का? म्हणजे मला जर करायचं आहे असं मी ठरवलं तर ते तेवढं घेणं, कारण आता ना टेक्नॉलॉजी दर दिवसाला बदलते आहे. बरोबर. तर मी एखादी वस्तू आता घेतली काहीतरी ऑटोमेशन करायचं आणि ती जर कालबाह्य झाली तर ही मला भीती असते. तर हे किती, म्हणजे एक समजा सामान्य माणसांसाठी 5 किंवा 10 लोकांची टीम आहे आणि त्यांचा बिझनेस चालू आहे, तर हे किती सोपं झालं आहे त्यांना करणं किंवा? ओके, आपण वेगळ्या पद्धतीने हिशोब काढू याचा. ठीक आहे, 5 लोकांची टीम आहे, दिवसातून 2 वेळा चहा पित आहेत. 5 चहा किती 10,000 रुपयाचे जरी पकडले तरी 50, आणि 2 वेळेसचे म्हटले तर 100, आणि 20-25 दिवस ते समजा काम करत होते, शनिवार रविवार सोडून, काय सुट्ट्यांचं असेल त्या हिशोबाने. तर 25 दिवस जर ते काम करत असेल तर 2500 रुपये फक्त चहाचे आहेत. तुम्ही क्लॉड सबस्क्रिप्शन घेतलं कोवर्कचं 2,000 रुपये, चॅट जीपीटीचं प्रोफेशनल सबस्क्रिप्शन 2,000 रुपये, जेमिनीचं पण ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये. ठीक आहे, तर कॉस्टली आहे का? तर कॉस्टली नाही आहे, चहाच्या किमतीपेक्षाही कमी आहे. दुसरं,
मी क्लाउड वापरतोय आणि उद्या जेमिनी खूप चांगलं निघालं तर बरोबर. स्विच करा, नंबर 1. नाही तर ह्या सगळ्या खूप चांगल्या कंपन्या आहेत फ्रँकली. आणि मी मागचं 1 वर्ष तर मी नुसतं बघतोय यांचे लीडर बोर्डवर ना थोडं मागे पुढे होत असतं. आता किमी चायनीज कंपनी आहे, त्यांनी त्यांचं लेटेस्ट AI मॉडेल टाकलं तर ते अँथ्रोपिकच्या थोडंसं खाली आहे. याचा अर्थ ते ChatGPTच्या वर आहे आणि जेमिनीच्या पण वर आहे आणि ते ओपन सोर्स आहे. तर ओपन सोर्स आहे, खूप मोठं मॉडेल आहे, ते मी आपल्या लोकल सिस्टमवर नाही टाकू शकत. पण त्यांचं सबस्क्रिप्शन मॉडेल जर चायना आणि अशा गोष्टी, तुमचा डेटा प्रायव्हसी जर इश्यू नसेल तुम्ही वापरू शकता. तर पहिले जे आपण बोलू की तुम्ही एक तर चेंज करू शकता तुमचा प्रोव्हायडर, नाही तर उद्या परवा ते मॅच करणारच आहे. आता जस्ट अ मॅटर ऑफ बऱ्यापैकी 7 हे दिवस. सर्व्हिस बेस आहेत, म्हणजे पूर्वी जी हो. मशिनरी मोठी मोठी घ्यायची त्याची हां. ओनरशिप घ्यायची असं नाहीये, तर सर्व्हिस बेस आहे, सबस्क्रिप्शन बेस आहे बिलकुलच नाही, करेक्ट. म्हणजे फोटोचं जे झालंय ना आपल्या आयुष्यात ते आहे की लग्नाचे आपण फोटो काढतो, ते एवढं मोठं मशीन आणून ठेवतो. समजा याला मशीन जर मी पकडलं लग्नाच्या फोटो, किती वेळा पाहिले आहेत? काहीच नाही. नाहीच पाहिलं जात. तर ते आता मोबाईलच्या फोटोसारखं झालं. ते सबस्क्रिप्शन बेस, एकदम लाईट. हो. डिलीट करा, बॅकअप करा. अरे सर, तुम्ही या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करता, तर मला असं विचारायचं की तुमच्याकडे आता कोणते प्रोफेशनल येतात आणि त्यांचं काय मागणी असते की आम्हाला ऑटोमेशन करायचं असेल तर काय कसं, म्हणजे आत्ता आम्ही अपेक्षा कशा बिझनेसेसला सर्व करतोय. अनफॉर्च्युनेटली ना आपण आपल्या भूतकाळाच्या काय ते बुरी यादो में जी रहे असं म्हणेल मी, की ते ऑटोमेशन जसं तुम्ही म्हटलं की ते खूप कॉस्टली आहे बुवा, म्हणून मी विचारणाच करत नाही की मी एक At least इंडिव्हिज्युअल, विचारलं पाहिजे की मी किती लॉयर cost आहे, मग मी काय करू शकतो हे विचारतच नाही कोणी. त्याच्यामुळे ते जुन्या पद्धतीने चालू आहे, कागदांवर इतकं की मराठी सिरियलमध्ये पण ते डीलच क्रॅक करतायत आणि फाईलीच उघडतायत. त्याच्यातलं कोणीही लॅपटॉपवर आणि गेलं नाही. मुळात ना ते खूप महाग असेल याच्या भीतीने ते एक्झॅक्टली, ते पुढे भूतकाळाच्या याच्यातच आहेत ना ते, की ते आम्ही ऐकलं होतं की ते करोडोचं असतं काही काही ERP. तर नकोच बाबा, आपण म्हणजे जे घ्यायचं नाही त्या गावाला जायचं कशाला, अशा याच्यात ते विचारणाच करत नाही, तिथे चुकतात. सो आता आम्ही बिझनेसेससाठी करतोय काम. पण ॲक्च्युअल बेनिफिशियरीज जर कोणी असतील AIचे, तर हे आहेत, हे 10-15 लोकांची कंपनी आणि त्याच्यापेक्षा खालचे, ह्यांना सगळ्यात जास्त फायदा आहे. एक काही उदाहरणं देऊ शकता की तुमच्याकडे अशा अशा प्रकारचे क्लायंट आले, त्यांना तुम्ही अशी सर्व्हिस दिली बऱ्याच आणि त्यांचा NDA आहे, त्याच्यामुळे अच्छा, तसं सांगता पण नाही येणार. नाव न घेता आपण तसं सांगू शकतो का की आम्ही हां, मी एक तुम्हाला सांगू शकतो की एक कंपनी आहे समजा, त्यांची मार्केटिंगची टीम एक 15 लोकांची आहे. तर AI यूज करून खरे गरज किती लोकांची? आता 3 लोकांची, पण तसं काढणं बरोबर नाही म्हणून आहेत. पण प्रोसेस इतक्या ऑप्टिमाइज करता येतात तुम्हाला आता की 3च लोकांची खरंच गरज आहे. म्हणजे बाकीच्यांना काढावं असं नाही, त्यांना यू कॅन दुसरं रिडिप्लॉय, काम दुसरं काम देऊ शकतो, बरोबर. त्यांना दुसरं काम देऊ शकता. तर असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत की आमच्या प्रोसेस कशा ऑप्टिमाइज करता येतील. तर म्हणजे आज मी काय ब्लॉक करायला पाहिजे कंपनीत, तर मी असं करू शकतो की माझे कॉम्प्युटर हे 10 कॉम्प्युटर आहेत, मागच्या 1 आठवड्यात त्यांनी काय काय ब्लॉक केले हे मी ऑटोमॅटिकली आणू शकतो. ठीक आहे. न्यूजपेपरमध्ये माझा जो सर्व्हिसचा विषय त्याच्याबद्दल काय चालू आहे ते मी ऑटोमॅटिकली आणू शकतो. आणि मग मी ChatGPT, क्लाउड, जेमिनी यांना सांगू शकतो बाबा माझ्या कॉम्प्युटरने हे लिहिलं आहे, मार्केटमध्ये हे म्हणतायत, माझ्या या सर्व्हिसेस आहेत आणि ह्या माझ्या USPs आहेत, मी काय ब्लॉग लिहायला पाहिजे आज, हे मला तो ऑटोमॅटिकली देईल. नॉट जस्ट दॅट, तुम्हाला टॉकिंग पॉईंट पण देऊ शकतो. आय जस्ट हॅव टू एक्सपॅन्ड इट. मी हे रेकमेंड करणार नाही की तुम्ही सगळ्याच्या सगळं इतकं त्याच्या भरोशावर राहा की काय होतं तुम्हालाच माहिती नाही आहे. भरोशावर राहू नका. हां, ते कॉन्सेप्ट कॉम्बो आमची करायला हवं हल्ली. ह्युमन इन द लूप असलं हां, पाहिजे. बरोबर. ह्युमन इन द लूप असल्याचा फायदा हे आहे की ॲटलिस्ट तुमच्या डोळ्याखालून गेलेलं असलं ना, तर तुम्हाला कळतं की अरे माझी कंपनी अशा प्रकारचा विचार मार्केटमध्ये बोलली पाहिजे का, किंवा हे माझ्या एथिक्स काय कंपनीच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूज आहेत त्याला धरून आहे का. बरोबर. राईट. आणि तुम्ही जे बोलले ह्युमन इन द लूप असल्याचा फायदा आहे. मला एक डिझनीचं एक ऐकलं होतं, वाचलं होतं, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण ते खूपच छान होतं. एक फॅमिली डिझनीलँडला गेली, तिथे ते राहत होते, त्यांचं काहीतरी आटपल्यावर ते गेले इंग्लंडला परत. त्या मुलीचा टेडी बेअर तिथे राहिला होता बेडवर आणि तो खूप फेवरेट होता त्या मुलीचा. तर या वडिलांनी डिझनीलँडला लिहिलं की माझ्या मुलीचा खूप फेवरेट टेडी बेअर आहे, तर तो तुम्हाला जर सापडला तर तुम्ही पाठवा आणि त्याची काय किंमत असेल. तर त्यांचा रिप्लाय आला की आम्हाला टेडी बेअर सापडला, 2 लॉन्ड्रीवाल्यांना सापडला, आणि मग त्यांनी काय केलं की तो टेडी बेअरला ते वेगवेगळ्या ठिकाणी डिझनीलँडच्या टेडी बेअर ठेवून त्यांनी फोटो काढले की टेडी बेअरला भूक लागली मग आम्ही जेवायला दिलं, टेडी बेअरला ही राईड करवली, टेडी बेअरला ती राईड करवली, डब्यात टाकला. त्यात ते फोटोग्राफ टाकले आणि त्यांनी हँड रिटन नोट लिहिली
की आता ती मुली जनरली त्याला मुलीच्या मुलगी आईने हे generally. की आई मला यायला थोडा उशीर झालाय पण मला डिझनीलँड इतकं आवडलं, हे प्रूफ आहेत फोटो. अच्छा, तिथे मार्केटिंग केलं हा त्यांनी. आणि तिथे टाकून दिलं. आता त्या मुलीला किती आनंद झाला असेल, राईट. दुसरं, ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली म्हणजे डिझनीने पण त्याचं मार्केटिंग लिव्हरेज घेतलंय, राईट. तुम्ही हसल्यात, तुम्हालाही डिझनी बद्दलची तुमची इमेज बदलली है ना. हे सगळं झालं कारण ह्युमन इन द लूप होतं. बरोबर. हे ऑटोमेट करता आलं असतं का? डेफिनेटली करता आलं असतं त्यांना. हा, काही नाही, मग ते पार्सल करून दिलं असतं. पण करायला पाहिजे का? हे नाही करायला पाहिजे, राईट. एआय तुम्ही कुठे वापरायचा? जिथे ट्रस्ट खूप वाटणार नाही आहे किंवा इमोशनलेस गोष्टी जिथे आहेत तिथे तुम्ही एआय वापरा. पण जिथे जिथे तुम्हाला इमोशन आहे, कस्टमर टच पॉईंट आहे, तिथे तुम्ही ह्युमन इन द लूप ठेवा. कारण अजून माणसांना माणसाने बोललेलं आवडतं. म्हणजे हे खूप फ्रस्ट्रेटिंग असतं की मी कुठेतरी कॉल करतो, मग हिंदी के लिए एक दबाई, मराठी के लिए दो दबाई, असं. अरे बाबा तू उचला ना सरळ फोन. काय बोलणारा मराठीच आहे हे तुमचं तुम्ही कितीतरी assume वेळा करा. माहिती असतं. Exactly. ते एकदा सेट केलं की पुन्हा परत ती सगळी प्रोसिजर करायला नाही पाहिजे, पण ते येतंय. हा, आणि आता तुम्ही जे म्हटलं त्याच्यावर मला सुचलं की आता या कंपनीनं ऑटोमेशन करायला पाहिजे. ऍक्च्युअली करायला पाहिजे. की आता तुम्हाला कळलंय ना मी मराठीवाला आहे, राईट. हा, की तुमचं नाव काय आहे? याला मी रिस्पॉन्ड करतोय का? किंवा नावाने भाषा नाही करणार, असा एखादा प्रश्न विचारायचा पहिले की ज्याच्यात माणसाची भाषा कळेल. बरोबर. मग तुम्हाला विचारायची गरज नाही ना. आणि प्रत्येक वेळी काय विचारायचं, एकदा जर तुमचं सेट झालेलं असेल, हा, एकदा हे समजा बघा. पहिल्यांदा केलं Correct. तर ते हा, कायम तुम्हाला माहिती इन्कमिंग नंबर या माणसाचा आहे बरोबर. आणि हा मागच्या वेळेस हिंदी येत होता त्याला. जनरली आपण भाषा काय अशा विसरत नाही ना 2 महिन्यात 6 महिन्यात. आणि तिथे ऑप्शन पण असतोच ना, जर तुम्हाला बदलायचंय तर तिथे ऑप्शन पण असतात. पण उगाचच ती सगळी प्रोसिजर त्यांना कुठेतरी सांगितलं बिंडो माणसाने ऑटोमेशन करा, तर त्यांनी केलं ऑटोमेशन. हेच असंच करू नका फक्त. सर, माझा पुढचा प्रश्न हाच आहे की आता ज्या कंपन्या छोट्या असो मोठ्या असो ज्या ऑटोमेशन कडे जात नाहीये, तर पुढच्या 3 ते 5 वर्षात मागे पडू शकतात का? 3 ते 5 2 वर्षात मागे पडतील. साधी गोष्ट आहे ना. मी आता एखाद्या समजा मी आता कॅन्डिडेट आहे जॉबचा, मी एखाद्या कंपनीला रेझ्युमे पाठवला, त्यांच्या याच्यावर जर 3-4 दिवस मला रिस्पॉन्ड नसेल करत, मला कसं वाटेल ॲज अ लाईक प्रॉस्पेक्टिव्ह एम्प्लॉई, है ना. तर ते हे तर करूच शकतात की तुमचा रेझ्युमे आलाय, आमचं जेडी हे आहे, एआयने अनालाइज केलं की तुम्ही 60-70% काहीतरी मॅच आहे. ॲज वी आर रिचिंग आउट टू यू, वी आर ऑल्सो रिचिंग आउट टू अदर पीपल, पण आम्ही जास्त प्रोबेबिलिटी लोकांना प्राधान्य देणार आहे, तर तुम्हाला 10 दिवसानंतर वगैरे कळवू. तर मी प्रिएम्प्ट करतोय ना, तर मी फ्रस्ट्रेट नाही होणार. पण मी आता अप्लाय केलंय दिवस आठवडे, खूप जणांचं मी ऐकलंय की अप्लाय केलंय, काही रिप्लायच नाही आला. वाचलंय नाही वाचलंय, घ्यायचंय नाही घ्यायचं, काही तर सांग. नाही म्हण पण नाही सांग. म्हणा पण सांगा. म्हणजे हे किती अनप्रोफेशनल आहे असं मला वाटतं की एखाद्या मोठ्या कंपनीसाठी. हीच इमेज चेंज करायला एआय तुम्ही ऑटोमेशन करू शकता की ह्या गोष्टी प्रोसेसिंग फास्ट केल्याने माझी इमेज बदलते कंपनीबद्दलची, राईट. तो माणूस तिथे ती जी कोण याच्यात तो जो HR आहे त्यांना बरं वाटणार आहे की अरे चला हे एक बर्डन गेलं आपल्यावरून. आणखीन एक ते करू शकतात की इंटरव्ह्यू झाल्यावर ते सांगतच नाही. म्हणजे 100 लोक आले, एक सिलेक्ट झाला, 99 लोकांना कळवतच नाही. कर्टसी आहे ना, सिम्पल. तुम्ही कळवून दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला हे कळतं की मला असं एखाद्याला फोन करायचा आणि म्हणायचं की मॅडम तुम्ही सिलेक्ट नाही झाल्यावर, हे खूप डिफिकल्ट आहे. आय अंडरस्टँड. मेल पाठवून द्या. मेल लिहिता नाही येत का, मग विचारा ChatGPTला. हे असं ऑटोमेशन करताच येऊ शकतं ना. मला माझा एक एक्सपिरियन्स सांगायचा. मी एका ठिकाणी अप्लाय केला होता आणि खूप दिवसांनी मला थोडे दिवस काही रिप्लायच नाही आला आणि खूप दिवसांनी मला रिप्लाय आला की तुमचं क्वालिफिकेशन आमच्या ह्याच्यापेक्षा हायर आहे आणि म्हणून आमचा ठीक आहे, ते काही पण असं, ते किती खोटं बोलतात हे कळतं, पण स्टील त्यांनी जे काही रिप्लाय दिलं तर ते त्या कंपनीविषयी काही का असे ना, माझ्या मनात राग नाही, थोडीशी पॉझिटिव्हिटी आहे. हे इमेज चेंजिंगचं पण टूल आहे मला असं वाटतं कधी कधी ऑटोमेशन. बिलकुल. म्हणजे एक कंपनी होती, नाव घ्यायला हरकत नाही, हार्बिंजर होती. तिथे राधागिरी होती. तिने माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि तिने मला सांगितलं यू आर ओव्हर क्वालिफाईड, मी तुला नाही घेऊ शकत, तू 3 महिने थांबशील, नंतर चालला जाशील. लेटर वी वर्क टुगेदर ऑन डिफरंट प्रोजेक्ट. पण असं रिअली लाईक दॅट की ठीक आहे, तुला काही येत नाही म्हणून काढत नाही, तू जरा जास्त आहे. म्हणजे भारी वाटतं. म्हणजे तुमचं रिझन काही का असेल पण चांगलं वाटलं, तुम्ही सगळ्या कंपनी करत नाही, काहीतरी त्यांनी असं केलं त्यावेळेस, म्हणून मला लक्षात आहे ना ती कंपनी. बरोबर, अगदीच. सर, आत्ता जर आपण बघितलं तर अजून पण काही लोक पारंपरिक व्यवसाय करतात आणि त्यांच्याकडे बराचसा डेटा आहे, पण तो डेटा पडू नये. तर या डेटावर AI मॉडेल्स किंवा अनालिटिक्स लावून नवीन रेव्हेन्यू स्ट्रीम करणं शक्य आहे का? म्हणजे कसं निर्माण करता येईल?
खूपच शक्य आहे. हो, म्हणजे बिलकुलच डेटाचा उपयोग करून तुम्ही जास्त चांगला तुमचा बिझनेस वाढवू शकता. एक प्रॉडक्ट असेल की ज्याची किंमत समजा ₹10 ठीक आहे. सेम सर्व्हिस देणारा एक दुसरं प्रॉडक्ट आहे ज्याची किंमत ₹100 आणि एक तिसरं प्रॉडक्ट आहे ज्याची किंमत से 500 2-3 हजार आहे डायरेक्ट. ह्या एकच टाईपचं प्रॉडक्ट विकत घेणारे आपल्याकडे 3 वेगवेगळे कस्टमर आहेत रेट. त्यांनी मला अंदाजा कळतो की उद्या जर मला माझं सप्लाय चेन जी आहे ती इंटिग्रेट करत जायचं आहे मागे किंवा फॉरवर्ड, तर मी यांना आणखीन काय काय विकू शकतो रेट. बरोबर मी आज पेस्ट विकतोय तर मी उद्या ब्रश विकू शकतो ना. बरोबर. पण हा माझा डेटा सांगेल की मला तेवढा रिकरिंग बिझनेस आहे का या कस्टमरकडून की मी एखाद्यासोबत टायअप करून माझ्या ब्रँडचं एखादं प्रॉडक्ट लॉन्च करेन. त्यासाठी हजारो कस्टमर्स माझ्याकडे पाहिजे राईट. सो हे एक एक्झाम्पल झालं. प्लस माझा कस्टमर समजा मला असं कळतं माझा डेटा पाहून की तो दर 3 महिन्यांनी परत येतो माझ्याकडे, रिपीट बिझनेस सारखा आहे माझं. तर मी याच्यावर मॉडेल देऊ शकतो की 3 महिने व्हायच्या 1 आठवडा आधी कस्टमरला रीच आउट कर की वी फील यू वुड नीड रिफिल ऑफ दिस पर्टिक्युलर प्रॉडक्ट, डू यू वॉन्ट टू बाय, का पाठवूनच देऊ, सबस्क्रिप्शन घेता का, कारण 4 तुम्ही एकत्र घेतले तर एक 20% डिस्काउंट आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही विचारले डेटाला तर तुम्हाला उत्तर मिळेल. प्रश्न नाही विचारले तर मग तो नुसता डेटा आहे. बरोबर. सर आत्ता तुमच्याकडे जे क्लायंट येतात किंवा असं जे असतं की बरेचसे क्लायंटला माहितीच नसतं की कुठून सुरुवात करायची. तर समजा मी एका प्रोफेशनमध्ये आहे आणि मला माझा बिझनेस वाढवायचा आहे, तर मी माझी सुरुवात कुठून केली पाहिजे? आयडियल वे हा आहे की तुम्ही तुमची दिनचर्या लिहून ठेवायची. ॲज अ बिझनेसमॅन तुम्ही काय काय करता, ठीक आहे. अज्युमिंग की तुम्ही सिंगल पर्सन बिझनेस आहे, म्हणजे समजायला सोपं होईल की मी पहिले उठते, मेल बघते, मग मी नंतर कस्टमरच्या फाईल घेते, त्याच्यावर अशा प्रकारचं प्रोसेसिंग करते आणि जे काय ते तुम्ही करत असाल लिहून ठेवा. त्याच्यानंतर ते पाहिल्यावर तुम्ही 7 दिवस 8 दिवस महिनाभर करत असाल तुम्हाला लक्षात येईल की कॉमन फॅक्टर्स कॉमन काय काय आहे आणि कुठल्या गोष्टी मला पटकन ऑटोमेट करता येतील. बरोबर. मला कस्टमरला मी लिहिते असं एक काम आहे समजा, मी आय रिस्पॉन्ड टू कस्टमर्स. मग माझ्यापेक्षा चांगलं चॅट जीपीटी किंवा जेमिनाय लिहून देईल का? तर ऑब्व्हियसली लिहून देऊ शकतो कॉन्टेक्स्ट असेल तर मी हे ऑटोमेशनला घेईन पहिले. म्हणजे मग काय होईल, माझ्याकडे वेळ वाचेल. समजा याला दिवसात मला अर्धा तास लागत असेल सगळ्या ईमेलला रिप्लाय करायला, आता माझ्याकडे अर्धा तास फ्री झालाय. अर्धा तास म्हणजे किती, मी 10 तास काम करत असेल तर अर्धा तास, आणि मी 6 दिवस काम करत असेल तर 3 तास आणि 4 आठवडे रेट माझ्याकडे 12 तास मोकळे झालेत. आता या 12 तासात मी आणखीन काहीतरी नवीन काम घेऊ शकतो किंवा जे आपण आत्ता पाहिलं ह्युमन इन द लूपचं एक्झाम्पल, की माझा कस्टमर एक्सपिरियन्स चांगला करायला मी वापरू शकतो. जुना कस्टमर होता 2 वर्ष आधी, आय कॅन कॉल हिम की दादा कसं चाललंय, ठीक चाललंय ना, आम्ही आता ही नवीन सर्व्हिस लॉन्च केली आहे, असं आहे. तर खूप सारे ऑप्शन्स निघतील. तर तुम्ही तुमची पहिले दिनचर्या लिहा, त्याच्यातून जे काय पटकन ऑटोमेट करता येतं ते पटकन ऑटोमेट करा. तुमचा अर्धा तास जरी वाचत असेल दिवसात खूप आहे. म्हणजे ते कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाचे किती वेळ वाचतो वर्षाचा. आणि जर तुम्ही बिझनेस असाल तर तुम्ही टास्क मॅनेजमेंट टूल सगळ्यात पहिले इम्प्लिमेंट करायला पाहिजे. त्याचा फायदा हा आहे, बऱ्याचशा कंपनीजमध्ये ही बघतो की अरे तो माणूस काय करतोय, सर तो आज फील्डवर गेला. अरे विचारायला कशाला लागतं ॲज अ बिझनेस ओनर, राईट. तुला एखाद्यांचं माहिती करायचं तर यू जस्ट ओपन की आज श्रद्धा कुठे असणार आहे, श्रद्धाचा टॅब ओपन केला, श्रद्धाचा हे शेड्यूल आहे. हे मी रोज जाऊन विचारायची गरज नाही आहे. श्रद्धा हिमसेल्फ हरसेल्फ विल पुट इट देअर. बरोबर. आणि ते मला ऍक्सेसिबल आणि म्हणजे सिस्टीमला असेल की प्रत्येकाचं, म्हणजे आज एकाला गरज वाटली, उद्या 4 जणांना तेच विचारायची गरज असली तर तो वेळ वाया जाणार नाही. एक्झॅक्टली. आणि मला हे पण कळतंय ना की श्रद्धाला खरंच 10 तासाचं काम आहे का दिवसात, 9 तासाचं 8 तासाचं काम आहे का. बरोबर. समजत मग काय करणार, श्रद्धा स्मार्ट आहे. श्रद्धा काय करेल की 1 तासाचं काम 4 तास म्हणून दाखवेल. पण मी बिझनेस चालवतो, मी तर श्रद्धापेक्षा जास्त चांगला स्मार्ट असलं पाहिजे. आय शुड कॉल यू आणि की अरे हे काय बाबा 4 तास टाकलेत या छोट्या गोष्टीसाठी, एक्सप्लेन. बरोबर. मग हे नाही की लोकांना काढायचं आहे, पण आय कॅन इक्विप यू. मग श्रद्धा कॅन टेल मी की अरे माझ्याकडे हे नाही, इक्विपमेंट नाही म्हणून मला वेळ लागतो. बरोबर. हे तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय होऊ शकतील या सगळ्यातनं. आणि आता मी एक खूप छान केस स्टडी वाचली होती मर्सिडीज बेंचची. तो कुठला, त्यांचा जो CEO आहे तो कुठलं तरी सेशन करून आला होता की बाबा रे तुम्ही लोकांच्या बद्दल काही एखादं ओपिनियन बनवण्याच्या आधी त्यांच्याशी एकदा जाऊन भेटा, राईट. म्हणजे फेस टू फेस, स्किन टू स्किन टच करा, त्यांना शेक हँड वगैरे करा.
तर असं सेशन करून तो म्हणे मी जस्ट आलो आणि मला कळलं की आमच्याकडे कार सर्व्हिसिंगला जे येतात त्याच्यानंतर कार क्लिनिंगची एक प्रोसेस असते, त्याच्यात नेहमी 10/10 असायचा कस्टमरचा फीडबॅक. तर मागच्या काही दिवसांपासून तो डेटोरिएट होत होता आणि ह्या पर्टिक्युलर दिवशी तर तो 7 आला होता, 7/10. म्हणजे माझं टाळकच सटकलं. तर पहिला इन्स्टन्स हा होता डोक्यात की फायर दॅट पर्सन. पण मी आता सेशन करून आलो तर म्हणे पाहू तर काय होतं. सो आय वेंट अँड मेट दॅट पर्सन की जो कार क्लिनिंगवाला मेकॅनिक आहे तिथला. तर त्याला विचारलं बाबा काय प्रॉब्लेम आहे की रेटिंग का बरं खाली येत आहे. तर तो म्हणे सर ते नाही का ते मशीनचं रिक्विजिशन पाठवलं होतं ते तुमच्याकडे पेंडिंग आहे. आणि मला एकदम असं झालं म्हणे की ह्या माणसाचा परफॉर्मन्स खाली चाललाय, त्याचा जबाबदार मी आहे. मी लगेच त्याला म्हणलं मी लगेच अप्रूव्ह करतो. आणि काय काय हे आहे तर तो म्हणे की सर काहीतरी पाणी वगैरे आणायला आम्हाला इथे काही त्या पर्टिक्युलर टेम्परेचर थंड का गरम मला आठवत नाही, पण आम्हाला कॅन्टीनपर्यंत जायला लागतं. ते जर तुम्ही इथे वॉटर फाउंटन लावून दिलं तर आमचं इझी होईल. तो म्हणे जस्ट मी गोईंग टू द कस्टमर आस्किंग दिस हॅज हेल्प माय बिझनेस. म्हणजे मर्सिडीजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा की ते प्रत्येक गोष्टीबद्दल पर्टिक्युलर आहेत. त्यांचा रेटिंग 10वरून 7वर आला का तर हा माणूस विसरला. राईट. अगेन तो इथे ऑटोमेशन लावू शकला असता, पण हे वेगळ्या कॉन्टेक्स्ट मधली स्टोरी आहे. राईट. सर आता आपण बोललो की ऑटोमेशन गरजेचं आहे आणि प्रत्येकजण त्याच्या त्याच्या लेवलवर करतच आहे, पण मला जर मोठ्या प्रमाणात ऑटोमेशन करायचं असेल म्हणजे माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलवर जेवढं करणं शक्य आहे तेवढं मी केलं, पण त्या पलीकडे जाऊन मला एक्सपर्ट थ्रू मला आणखीन काय करता येईल. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की माझ्या लेवलला एवढंच माहिती आहे, तर त्या पलीकडे जाऊन मला आणखीन जर करायचं असेल, हा ऑटोमेशन आपण असं नको घेऊया की फक्त मॅन पॉवर कमी करणं. ऑटोमेशन हे चांगल्या अर्थाने पण करता येतं आपल्याला, तर ते कसं म्हणजे काय त्याची प्रोसिजर असली पाहिजे. ओके, पहिले हा जो प्रश्न आहे याला काय ऑब्जेक्टिव्हने आपण बघतो. म्हणजे मी एक ओनर आहे 10 लोकांच्या कंपनीचा, मी माझ्या लेवलला जेवढं करता येतं तेवढं ऑटोमेट केलंय, आता एम्प्लॉईजसाठी करायचं आहे हा असा प्रश्न असेल तर नाही. मला असं विचारायचं की सर मोठ्या स्केलचं डायरेक्ट म्हणजे 10 लोकांची कंपनी आहे, मी माझ्या लेवलवर AI आणि जे काही टूल्स आहेत ते वापरलेत, पण ह्याच्यामध्ये मला एक्सपर्टी घेऊन आणखीन काय करता येईल. माझी कंपनी 100 लोकांची 1000 लोकांची करायची असं स्वप्न नाही तसं पण नाही, पण Revenue माझी वाढवायचं. कॉस्ट कमी करता येईल कशी. ओके. आणि मी ह्या सगळ्यात टिकून कसं राहिलं पाहिजे. म्हणजे सुद्धा आता आपण चितळेंचं समजा उदाहरण घेऊ, तर चितळे त्याचं बऱ्यापैकी त्यांनी आता एक्सपांड केलं. बरोबर. तर तसं जर मला करायचं असेल, छोटं माझं स्केल आहे पण मला ते लार्ज स्केलवर न्यायचं आहे, पण मला तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज नाही करायचं, तर कसं करता येईल. साधं उत्तर की तुम्हाला सोफिस्टिकेटेड टूल वापरायला लागतील की ते कॉस्टली असतील कदाचित, किंवा मग हे टूल कुठे मिळतील हे म्हणजे मला कसं कळणार असं. हां, तुम्हाला एक कोणीतरी कन्सल्टंट हायर करायला लागेल. ओके. नाही तर ज्यांना कळतं, जे बेसिकली IT मधून आहेत, ऑटोमेशनचं काम त्यांनी केलंय, वर पार्ट ऑफ सम प्रोजेक्ट, त्यांचे जाऊन गप्पा मारा, तर त्यातून एक आयडिया येईल तुम्हाला. असतात हो बिलकुल असतात. याच्यासाठी काम करणारे. तुम्ही तर हां, काम करता, पण तुमचं IT मला वाटतं. पण काय नुसतं कोणीही म्हणजे मी काय आणि माझ्यासारखे इतर कोणी, आम्ही गप्पा मारायला कोणीच चार्ज करत नाही ना. तर गप्पा तर मारूच शकतात लोक आमच्यासोबत की अरे तुम्ही जे डेअरीचं उदाहरण घेतलं की माझं डेअरीचं बिझनेस आहे, मी काय ऑटोमेट करू शकतो. राईट. की आज बाबा काहीतरी झालंय फॅक्टरीत, आज कोणी शेतकऱ्यांनी दूध आणू नका, हे मी मेसेजने पाठवू शकतो ना एका दणक्यात त्यांना. ह्या लेवलच्या ऑटोमेशन पासून तर मी डायरेक्ट कन्व्हेअर सिस्टीम आणतो, म्हणजे जे फोर्डनी इन्व्हेंट केली, आणि कम्प्लीट कंपनी ऑटोमेट करून टाकतो. की मला जसं चायनामध्ये डार्क कंपनीज आहेत, डार्क इंडस्ट्रीज, म्हणजे त्यांच्याकडे लाईटच लागत नाही कंपनीत, कारण माणसंच नाही आहे. सगळं ऑटोमेशन आहे की ही बाटली येणार, हा इथे धरणार, हा म्हणजे रोबोट हँड, त्याच्यात ते ओतल्या जाणार, सील ऑटोमॅटिक होणार, माणूसच नाही. ह्या लेवलच्या ऑटोमेशनपर्यंत पण जाता येईल. मग तुम्हाला तिथे एक वेगळी स्ट्रीम आहे, फॅक्टरी ऑटोमेशन म्हणून असतं. मग ते तुमचं बघतात की त्याला मी आता शब्द विसरलो, इंजिनिअरिंगमध्ये होता आमच्या, वर्क मेथड अनालिसिस असं काहीतरी रिलेटेड, की ते तुमच्या सगळ्या ऑपरेशन्स कसं चालतं, कोण कुठून येतो, काय किती मटेरियल हँडओव्हर करतो, सगळ्याचा डिटेल स्टडी करतात. आणि मग ते सगळं रोबोटने पण चेंज करण्याचा तुम्ही विचार करू शकता. पण ऑटोमेशन करताना नेहमी एक बघा की ते कुठलं 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला हे नको व्हायला. असं नको व्हायला. तुमचा रेव्हेन्यूज नाही आहे तेवढा, तुम्ही तेवढ्याचं ऑटोमेशन कशाला करायला जाताय. राईट. पहिले जेवढं तुमच्या आवाक्यातलं ऑटोमेशन आहे तेवढं करा, म्हणजे स्वतःच्या लेवलचं, मग तुमच्या एम्प्लॉईजच्या लेवलचं करा. मग हे करून डेफिनेटली तुमचा बिझनेस ग्रो व्हायला मदत व्हायला पाहिजे. मग आता बिझनेस ग्रोथ करताना मी नवीन मशीन बघू का नवीन माणूस बघू. मग नवीन मशीन बघून जर जास्त फायदा झाला, मशीन ॲड करा.
राईट. आयडिया आज म्हणजे बिझनेस ग्रो करण्याची ही नाही आहे की मला हेडकाउंट वाढवायचा आहे, मला एजंट्स वाढवले पाहिजे. म्हणजे मी जेव्हा आय टीच्या बाबतीत म्हणतो, पीपल से की यू शुड इन्क्रीज द नंबर ऑफ एजंट. एजंट म्हणजे काय की एक अमुक काम करणारा आय टीचा टूल असं म्हणूयात आपण, ते वाढवायला पाहिजे. मग मी जेव्हा रिक्रुटमेंट एक समजून घेण्यासाठी समजूयात, एक रिक्रुटमेंट नावाची प्रोसेस आहे कंपनीत. मग ते काय करतात, तर ते आधी जॉब डिस्क्रिप्शन क्रिएटर, कोणी येतं म्हणतो की मला एक मार्केटिंग मॅनेजर हायर करायचा. मग HR वाला म्हणतो ठीक आहे, मी एक जॉब डिस्क्रिप्शन करतो, मार्केटिंगवाल्याला देतो. मग तो म्हणतो हे बरोबर आहे, पण त्याला ना हे टूल पण यायला पाहिजे. मग मी ते त्याच्यात टाकतो. ठीक आहे. मग हे झालं की मी लिंक्डइनवर पब्लिश करतो, मी नोकरी बिकरी अशा साईट्सवर जाऊन ते पब्लिश करतो. मग कॅन्डिडेट ते बघतात, ते अप्लाय करतात, माझ्याकडे ढगभर रेझ्युमे येतात. मग मी त्याच्यातून सिलेक्ट करतो की हे झालं. मग मी त्या मार्केटिंग मॅनेजरकडे जातो की बाबा तू जे काय सांगितलं त्याच्यात हे जरा बरे वाटत आहेत. मार्केटिंग मॅनेजर एकदा बघतो आणि म्हणतो की हां, या 10 लोकांना पहिले बोलवा. मग मी जातो कॉर्डिनेट करतो. राईट. मग ते येतात, मग चहा कॉफी पाणी विचारा, ते मग त्यांचं काय रेटिंग होतं ते मेंटेन करा, सगळं एवढी सगळी लंबी प्रोसेस आहे. राईट. मग मी जेव्हा एजंटिक वेनी याच्याकडे बघतो, मी काय करू शकतो की जेव्हा मॅनेजर माझ्याकडे एखादी रिक्विजिशन घेऊन येतो की मला हा प्रकारचा रोल पाहिजे, तेव्हा मी तिथल्या तिथे एक AI एजंट आहे जो आपण त्याला आता काही पण नाव देऊ शकतो, रोल एलिसिटेशन एजंट म्हणूयात, की तुमचा रोल काय आहे हे समजून घेण्याचं काम तो एजंट करेल. त्याने टाकलं मेल की इकडून रिप्लाय करेल की अच्छा हे आहे, तुला हे पण पाहिजे का, हे पण पाहिजे का, हे पण पाहिजे का. कारण मी कॉम्प्युटरच्या वेबसाईट पाहिल्या, त्यांच्याकडे मार्केटिंग मॅनेजर आहेत, त्यांना ह्या स्किल लागतात. मग हा मॅनेजर असेल तर म्हणेल अरे हो मी विसरलो, तो हे पण कर, हे पण कर आणि हे पण टाक. ओके गॉट इट. ह्या AIचं काम संपलं, AI एजंटचं काम संपलं. मग आहे JD लिहिणं. मग JD लिहिताना फक्त आपण काय जॉब डिस्क्रिप्शन नाही लिहित, आमची कंपनी अमुक आहे, आमची कंपनी तमुक आहे, तुम्ही आजारी पडलं तर हे करतो, आमच्या कॅन्टीनमध्ये असं असं असतं, तसं तसं असं, ह्या ज्या गोष्टी ॲड करणं आहे, त्या कामासाठी तुम्ही एक वेगळा एजंट लिहू शकता जो जॉब डिस्क्रिप्शन लिहून देईल तुमचं प्रॉपर. तिसरा एजंट जो आहे तो तुमचा जॉब पब्लिशिंग एजंट असू शकतो, की जो ट्रेनच असा केलेला तुम्ही, की ट्रेन म्हणजे बनवला आहे तुम्ही असा की जो लिंक्डइनवर जाऊन पब्लिश करेल, याच्यावर जाऊन पब्लिश करेल. तिसरा आहे रिस्पॉन्स कलेक्शनचा एजंट. असं तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वेगळा एजंट करू शकता. सो आता कंपनीज हेडकाउंट वाढवणं इज नॉट द राईट वे. मी त्यासाठी एजंट करू शकतो का. बरं, एजंट केव्हा करायचा एजंट, की जेव्हा तो टास्क जो आहे तो प्रेडिक्टेबल आहे. त्या टास्कमध्ये जर खूप जरतर असतील, आणि मी ते सगळे जरतर म्हणजे ट्री, की तुम्ही मला एक प्रश्न विचारला, मी हो पण म्हणू शकतो, नाही पण म्हणू शकतो. हो म्हटलं तर मग हे प्रश्न असं, जर ते खूप कॉम्प्लेक्स असेल लगेच करायला जाऊ नका. आधी छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या गोष्टी करा. ते झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा कळेल त्याचा बेनिफिट आणि रेव्हेन्यू वाढेल, मग वाढलेल्या रेव्हेन्यूमधून तुम्ही हे सगळे उपद्व्याप करा. ओके. म्हणजे थोडक्यात ऑटोमेशन जर करायचं तर भस्कन करू नका. नाही भस्कन काहीच नाही करायचं. हो, स्टेप बाय स्टेप वर जा. कुकिंग सारखं आहे ते. हां, आधी तुम्ही तेल टाका, मग बघा गरम झालं मगच मोहरी टाका, असं टप्प्याटप्प्याने करा. हो. सगळे एकत्र टाकू नका, काहीच होणार नाही. बरोबर. सिस्टीम लावणं जे म्हणतो आपण ते. येस. आणि सगळ्यात महत्वाचं ना, लोकांना सवय झाली पाहिजे ना. म्हणजे तो मला एक्झाम्पल आठवतं की काय तर लोक पिक्चर पहिल्यांदा पाहायला गेले, मोठा पडदा आणि वगैरे लावला, आणि मग तिकडून सीन आला की रेल्वे येते धावत, सगळे लोक उठून पळून गेले. त्यांना माहितीच नव्हतं हे म्हणजे आभासी जग आहे, व्हर्च्युअल आहे हे सगळं, आणि खरंच काही ट्रेन अंगावर येत नाही. त्यांना कसं कळणार ना बिचाऱ्यांना. लोक आधी रेल्वेत बसायला तयार नव्हते, कारण ते एवढं ते फक्त असं ती भीती गेली पाहिजे, ती भीती गेली कॉन्फिडन्स आला पाहिजे, आणि टप्प्याटप्प्याने व्हायला पाहिजे. राईट. त्याची सवय व्हायला पाहिजे, आणि मग पुढचं पाऊल हो. असं. मी मार्केटिंगमध्ये बराच काळ घालवल्यामुळे मला अजून याचं उत्तर मिळालं नाही. तुमच्या रेफरन्सने कोणी उत्तर दिलं तर प्लीज सांगा. ज्यांनी पहिल्यांदा सायकल बनवली त्यांनी कशी विकली असेल, कारण सायकल तुम्ही पडल्याशिवाय शिकूच शकत नाही. हो. तुम्ही आता विचार करा, तो मार्केटमध्ये चालला आणि तो सांगतो की हे प्रॉडक्ट वापरायच्या आधी तुम्ही तर पडणारच आहे 10 वेळा, मग जमेल तुम्हाला. आणि रेफरन्स पॉईंटच नाही आहे तुमच्याकडे, की तुम्ही जगात कोणालाच पाहिलेलं नाही आहे की तो सायकल मस्त चालवतोय, आणि हा तुमच्याकडे आलाय की घ्या माझी सायकल, पडणारच आहे तुम्ही. मग अरे बाबा, मग कसा विश्वास ठेवू तुझ्यावर. हा प्रॉब्लेम त्याने कसा सॉल्व्ह केला, त्याची उत्तर जर मिळाली, सेम आपल्याला ऑटोमेशनमध्ये अप्लाय करायचं आहे. की हे आल्याने तुमचा जॉब जाणार नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला मी कंपॅरिझनसाठी मी हे आणलेलं नाही की अरे तुम्हाला तर 4 तास लागतं, हे 5 मिनिटात होतं. हे वारंवार तुम्हाला ऐकवण्यासाठी आणलेलं नाही आहे, हे तुमचं लाईफ इझी करण्यासाठी आणलेलं आहे. जे काय ऑटोमेशन आणलं हे सक्सेसफुली कसं लोकांना कळवता येईल, हा चेंज मॅनेजमेंटचा पार्ट आहे.
सगळ्यात क्रिटिकल आहे. सर हे ऑटोमेशन झालं म्हणजे हे खूप चांगलं काम करते असं पण आपण धरू. तरी ना आता म्हणजे समजा आमच्या ह्याच्यात बघायचं झालं तर आम्ही एखादा काहीतरी प्रॉम्प्ट दिला आणि त्याची माहिती दे म्हटलं तर एक साधारण आम्हाला एक कळतं की ह्याचा लेख करून दे म्हटलं की ह्याचं बातमी करून दे म्हटलं तर कळतं की ह्याला ह्युमन टच नाही, हे लगेच कळतं की हे AI ने केलेलं आहे. तर तो ह्युमन टच आणण्यासाठी म्हणून काय म्हणजे खरंच त्याने ह्युमन टच जातो का? आणि जातो तर हे तर मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते की जातो, पण मग ते काय म्हणतात तो विरोधाभास कसा हँडल ओके, करायचा? आता मी याच्यावर काम करतो. मी स्वतः इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो याच्यावर. लिहिण्याच्या बाबतीत नाही, पण दुसऱ्या बाबतीत. तुम पर्टिक्युलरली ह्या इश्यूच्या बाबतीत आपण काय करू शकतो? ह्युमन टच म्हणजे काय? हे माणसाने बोललेलं वाटत नाही, बरोबर? माणसाला प्रॉब्लेम काय आहे की काय बोलायचं कळत नाही. हां. तर याने तुमचा काय बोलायचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, ठीक आहे. मग कंटाळा कुठे येतो की मी एवढं सगळं टाईप करत बसू, मग काय फायदा? तर तुम्ही स्पीच टू टेक्स्ट वापरू शकता ना. आज एवढे फॅन्टॅस्टिक मॉडेल आहे, म्हणजे गुगलचं एलोकंट असेल, सिरी असेल, किंवा जाऊ दे प्रमोशन नको म्हणून बाकी ज्यांची नावं नाही घेते. तर आता तुम्हाला काय बोलायचं हे कळलं, तुम्ही ते स्पीच टू टेक्स्ट मॉडेल वापरा तुमचं नोटपॅडवर आणि तुम्ही नुसतं बोला. ह्युमन टच तुमच्याकडे आहे ना, तर तुम्ही ऑटोमॅटिकली द्या. टाईप होईल. आणि एकदा वाचल्याने तुम्हालाही साधारण कळेल. बरेचसे पॉडकास्टर्स काही मित्र आहेत वगैरे, त्यांचं मी ऐकलं की यार ती जी स्क्रिप्ट तो देतो ना, ती जर वाचली तर ती खूप मेकॅनिकल वाटते. आणि माझ्या अवतीभोवतीच्या मित्रांना माहिती असतं की अरे हा तर असा बोलतच नाही, हा इकडे असा का बोलतोय, राईट? तर ती स्क्रिप्ट घ्या, तुमच्या टोनमध्ये तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही नरेट करा. आता तुमचं नरेशन तुमच्यासमोर आलेलं आहे, ते तुम्हाला वाचणं खूप सोपं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. सो असा ह्युमन टच तुम्ही आणू शकता. आता याला खूप स्केलवर करायचं असेल आणि जे आपण मागे म्हटलं की ग्रँड स्केलवर करायचं आहे, तर तुम्ही एक छोटं एक्झाम्पल करून बघा. ChatGPTवर गेलं की राईट दिस थिंग ॲज इफ यू आर अ सोक्रेटिस, राईट दिस थिंग ॲज इफ यू आर काय गालिब. तो तसं लिहून देतो ना, कारण त्याच्याकडे एवढं कॉन्टेंट होतं त्या लोकांचं की त्यांनी ती स्टाईल पिक केली आहे. बरोबर. तर तुम्ही जेव्हा तुमच्या स्टाईलमध्ये एवढं कॉन्टेंट कराल, तुम्ही एक छोटा मॉडेल ट्रेन करा. आज इतके मॉडेल अवेलेबल आहेत की जे तुमच्या सिस्टीमवर रन होतात. बरोबर. मग ते ट्रेन झाले की तुम्ही त्याला सांगा की जे काय तू लिहिशील ते ह्या ट्रेन मॉडेलच्या स्टाईलनी आउटपुट दे मला, झालं काम. सर आता ऑटोमेशन आणणं आणि ते सगळं ठीक आहे, पण खूपदा ना म्हणजे इथे बघायला मिळतं की मालक आणि कर्मचारी हा म्हणजे काय म्हणतात भांडणच बघायला मिळतात थोडक्यात ही. तर त्यांना कन्व्हिन्स करणं आणि हे किती अवघड आहे म्हणजे की हे तुमच्यासाठी आहे असं म्हणजे काय म्हणतात, ही मानसिकता कशी बदलली पाहिजे? खूप डिफिकल्ट आहे. आणि ना हे एका दिवसात बदलता येणं शक्यच नाही. म्हणजे मी एखादी गोष्ट टाटा आणते, तर आय एम व्हेरी शुअर की टाटाच्या एम्प्लॉईजला फिअर नाही आहे. कारण काही काम जरी नसलं तरी टाटा आपल्याला ठेवतं बा कंपनीत. ही एक हे आहे वर्सेस आणि कुठला दुसरा असेल, त्यांनी जर म्हटलं मी आता ऑटोमेशन आणतो, पहिले ते तरफडतील लोक सगळे, अरे आता काय खरं नाही आपलं. आता हे एका दिवसात कसं बदलणार ना? टाटाने जी लेगसी इतक्या वर्षानुवर्षांची क्रिएट केली आहे, ही पटकन एका दिवसात नाही. तर तुमचं वर्तन तसं असलं पाहिजे की तुम्ही लोकांची काळजी घेणारे माणूस आहात आणि तुम्ही ऑटोमेशन आणताय, तर लोक पॅनिक होणार नाही. पण तुमचा स्वभावच असा की एव्हरी टाइम यू हॅव टेकन अ डिसिजन विच इज प्रॉफिट ओरिएंटेड, मग तुम्ही लोकांच्या भानगडीत पडूच नका. स्टार्ट पासूनच ऑटोमेशन आणा. हा पर्सनॅलिटीचा पॉइंट आहे. आणि अनेकदा असंही असतं की काहीतरी नवीन सॉफ्टवेअर आणलंय तर ते शिकायची फार इच्छाच नसते. हे काय बावळटपणा आणलाय आणि त्याला कशी नावं ठेवता येतील एवढं. त्यांनाही अगदी वाईट म्हणण्याची गरज नाही आहे. सी जुन्या काळी म्हणजे मला जे आठवतं, टेलिग्राम आम्हाला शाळेत सब्जेक्ट होता आहे की ज्याच्यात आम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आणि ॲक्च्युअल टेलिग्राम पाठवायचं, असं काहीतरी एक असाइनमेंटही होती. त्या टेलिग्रामवरून पेजरवर यायला बराच काळ लागला. आपले जे रिंगवाले टेलिफोन होते त्याच्यावरून ते आशेवाले ते जाड फोन, त्याला एक्स वेळ लागला असेल. त्या जाड फोनवरून स्लिम फोनवर यायला मला X-Y वेळ लागला आहे. आणि आता आणखीन पुढचं जे काही येईल, म्हणजे जे मेटा क्लासेस वगैरे जे चालू आहे त्याला आणखीन कमी वेळ लागला. टाइम गॅप कमी होत चाललाय. तर हे जे म्हणतात की आम्हाला नवीन शिकायचं नाही, ते जुन्या काळचे लोक आहेत. त्यांना असं वाटतं की एखादी टेक्नॉलॉजीनं किमान 10-20 वर्ष राहिलं. त्यांना म्हणून तो प्रॉब्लेम आहे. त्यांना टेक्नॉलॉजीचा प्रॉब्लेम नाही आहे, माइंडसेट पटकन चेंज नाही होऊ शकत आहे त्याचा प्रॉब्लेम आहे. वेअर एज न्यू जनरेशन ते वाढलेच याच्यात आहे की हा सगळं ते खरं हिंदू आपल्या धर्माप्रमाणे की हे काही खरं नाही आहे, 5 वर्षात सगळं बदलणार, त्या मानसिकतेनेच ते वावरतात, म्हणून कम्फर्टेबल आहेत. सर आता ऑटोमेशन आपण बऱ्यापैकी केलेलं आहे समजा, पण
मला कळत नाही की हे मोजायचं कसं, तर काय त्याचे टूल आहेत की ह्या ऑटोमेशनमुळे मला असा असा फायदा झाला असं काही म्हणू शकतो? टूल आहेत का, तर काही सिम्पल मेट्रिक्स आहेत. अगदी सोपा मोजायला, माझा रेव्हेन्यू वाढलाय का, माझं प्रॉफिट वाढलंय का. प्रॉफिट केव्हा वाढणार आहे माझा, समजा रेव्हेन्यू नाही वाढला तर प्रॉफिट केव्हा वाढणार, की जेव्हा मला लागणारा खर्च आहे तो कमी झाला, तर झालं बघ तुमचं ऑटोमेशन सक्सेसफुल आहे. काही वेळेला तुमचा प्रोसेस चांगला झाल्यामुळे तुमचा रेव्हेन्यू वाढेल, त्याच्यावरून तुम्हाला कळेल. पण हे हे निकष खूप चांगले नाही आहेत. तुमच्याकडे जो एम्प्लॉई आहे त्याचं वागणं तुमच्याबद्दलचं, तुमचे कॉन्व्हर्सेशन बदलले आहेत का, हा क्वालिटी मेट्रिक आहे. आणि आय थिंक हा बघितला पाहिजे लोकांनी. कारण आत्ता तर तुम्ही ठीक आहे लोकांना काढून बिडून हे अचीव केलं, पण जर तो ऑटोमेशनचा माइंडसेट आला नसेल ना लोकांचा, तर तुम्ही एक्सवरून वायवर आले, पण वायवरून झेडवर जाणं खूप डिफिकल्ट होईल तुम्हाला. कारण आता जे लोक उरलेत कंपनीत ते वाटच बघतायत की कुठली दुसरी कंपनी आम्हाला जॉब देते, मी तिकडे जाईल. पण हे जर कम्फर्टेबल असतील, कारण तुम्ही चांगलं ऑटोमेशन केलं, तर हे तुम्हाला सपोर्ट करतील वायवरून झेडवर जायला. बरोबर बरोबर. सर दुसरंही एक मला असं वाटतं की तुमच्या कटकटी किती कमी झाल्यात ते पण एक मोजणं. म्हणजे मला जर तुमच्या म्हणजे तुमच्या नाही म्हणजे मी जर ऑटोमेशन केलंय आणि मला ना खूप कटकट व्हायची आधी डोक्याला, तर ती आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. तर हे सुद्धा एक मला वाटतं मोजण्याचं टूल असावं का पण नाही? ना काही स्वभावाचा भाग आहे, ठीक आहे. काही ग्रोथचे साईड इफेक्ट आहेत, तर स्वभावाचा भाग पाहू पहिले. हे तुम्ही स्वभावतः जर कटकटे असाल, तर आधी इतकं काम होतं म्हणून कटकट होती, आता करायलाच काही काम नाही म्हणून कटकट आहे. अरे दोन्हीकडे कटकट होऊ शकते. पण स्मार्ट लोकांचं काय असणार आहे, त्यांना कटकटीचा प्रॉब्लेम नाही आहे की खूप कटकट आहे म्हणून त्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, एवढ्या वेळात होतो. आता हा जो एवढा रिकामा वेळ आहे त्याच्यात त्यांनी अजून नवीन कटकटीचं काम घेतलंय. त्यांना माहिती आहे कटकट आहे म्हणून ग्रोथ. कटकटीचा फॉर्म बदललाय, कटकटी कटकटीचा form संपणार नाही कधी. आणि हाच मेट्रिक चांगला आहे की कारण नाव न घेता मी सांगेन, एका माणसाचा प्रॉब्लेम हा होता, माणसाचा नाही, एका व्यक्तीचा म्हणूयात. एका व्यक्तीचा प्रॉब्लेम हा होता की मी जेव्हा घरी पोचते तेव्हा ना माझ्या गादीवरच्या वळ्या साफ नसतात. म्हटलं हा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम आहे. लोकांना खायला मिळत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. तू गादीला झुरकुत्या पडल्या. कटकट ज्यांना माहिती आहे त्यांना सतत होणार आहे, पण प्रॉब्लेमचे हे बदलत जाणार आहे. आता त्या व्यक्तीचं लाईफस्टाईल एवढं बदललं आहे किंवा त्यांनी आपली लाईफ एवढी ऑर्गनाईज केली आहे की या छोट्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणजे ते आपल्याकडे हे होतं ना की ती 7 गाद्यांच्या खाली काय पीस का टाचणी होती, तिचा त्या प्रिन्सेसला बोचत होती. तसं स्वभाव आहे का काय, आणि ते बघा. सर आता बऱ्यापैकी आपण ह्या सगळ्यातनं म्हणजे बोललोच आहे, पण मग माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जागतिक स्तरावर AI मुळे एक माणूस 100 कोटींची कंपनी चालवेल अशी चर्चा आहे. आता मला नाही माहिती, मी हे इकडून तिकडून ऐकलं. तर महाराष्ट्रातील किंवा भारतातील लहान व्यावसायिकांसाठी ही संकल्पना किती वास्तववादी ठरू शकते? ओके, पहिले ते जे बहुतेक सॅम अल्टमननी म्हटलं होतं. अच्छा, हो का? हां, खरंच आहे ते. जेव्हा म्हटलं होतं तेव्हा काही एक्झाम्पल नव्हतं, पण आता वी आर फार क्लोज टू दॅट. हे जे ओपन क्लॉचं मी एक्झाम्पल दिलं, अनडिस्क्लोज्ड अमाऊंट आहे की त्यांनी ओपन क्लॉ कितीला विकलं. एका माणसाने बनवलंय काही दिवसात. एक अँथ्रोपिक नावाची कंपनी जी आता खूप चर्चेत आहे, फेबल वगैरे मॉडेलने, त्याच्या आधी त्यांचं मायथॉस मॉडेल होतं. चुकून त्याचा कोड लीक झाला, एका डेव्हलपरनी काहीतरी वाचला तो, आणि त्यांनी 12 दिवसात ऑलमोस्ट तसंच मॉडेल बनवलं, ओपन मायथॉस म्हणून. ठीक आहे, ते विकल्याचं मला माहीत नाही, पण ओपन क्लॉवाल्यांनी जे काय आकडे मी ऐकतोय 700 मिलियन वगैरेला ते विकलं. म्हणजे इट्स अ गुड नंबर. तर येस, आपण तिकडे जाऊ शकतो. अगेन तो प्रश्न आहे की असं होऊ शकतं, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे हा वेगळा भाग आहे. ठीक आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना याचा काय फायदा? महाराष्ट्रात जेवढा फायदा होऊ शकतो तेवढा फायदा मला नाही वाटत भारतात किंवा जगात आणखीन कोणी घेऊ शकेल. कारण एखादी गोष्टीचा फायदा घ्यायला ना मला त्या 3-4 गोष्टींचा संगम तिथे पाहिजे. महाराष्ट्रात इतके इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत राईट, त्याच्यामुळे भरपूर इंजिनिअरिंग इंटेलेक्ट असणारे मुलं माझ्याकडे अवेलेबल आहेत. तर ॲज अ बिझनेसमॅन आय कॅन हायर वन ऑफ देम. मी जे आत्ता मागे म्हटलं की ही जनरेशन नवीन गोष्टींसाठी पटकन शिकायला खूप तयार आहे. ठीक आहे, बाकीच्यांचं काही मत असो, मी खूप होपफुल आहे या जनरेशनबद्दल. तर ह्यांना हाताशी घेऊन तुम्ही रोज त्यांना, अरे मला हे ऑप्टिमाइज करायचं आहे, मला हे ऑप्टिमाइज करायचं, याला ऑटोमेट करता येईल का, रोज छोटी छोटी चॅलेंज त्यांना द्या. त्यांना काही काम नसेल तरी तू माझ्यासोबत बस, मी जे करतो ते बघ तू रोज, आणि काय ऑटोमेट करू शकतो, हे जे आहे
हे महाराष्ट्रातच शक्य आहे, कारण एवढी इंजिनिअरिंग कॉलेज बाहेर नाही आहेत आणि आपली पोरं पण ना बऱ्यापैकी खूप चांगले आहेत स्वभावाने. जुगाड उगाच- आपण जुगाड खूप जुगाड आणि करतो. ऐकून घेणारी आहेत. हो. मी मुद्दाम आता वेगळ्या स्टेटचं नाव नाही देत, आपल्याला काय कॉन्ट्रोवर्सीत नको जायला म्हणून. एक कुठल्या तरी वेगळ्या स्टेटचा मुलगा आणि एक महाराष्ट्रीयन मुलगा, आणि त्या दोघांनाही तुम्ही झापा 7 दिवस. हा जो आहे ना, हा महाराष्ट्रीयन मुलगा जरा ऐकून घेईल की अरे सर म्हणतात ना काहीतरी चांगलं भल्यासाठी असेल. दुसरा तेवढ्याने रिसेप्टिव्ह नसणार आहे. सो म्हणून महाराष्ट्राला जेवढं बेनिफिट आहे तेवढं कोणालाच नाही. प्लस आपल्याकडे पुणे आहे, त्याच्यानंतर नागपूरलाही बऱ्यापैकी आता डेव्हलपमेंट आहे, नाशिकलाही चांगले डेव्हलपमेंट आहे. इनफॅक्ट तुम्ही उन्हाळ्यात किंवा क्रिसमसच्या वेळेस, कारण इंग्रजांना सुट्ट्या असतात म्हणून आपल्याकडे डेव्हलपरला सुट्ट्या. प्रत्येक गावात तुम्हाला डेव्हलपर्स मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. त्यांच्याशी बोला. हो हो बरोबर. हे दुसरीकडे शक्य नाही आहे. अगदी सुरुवात तुमच्या इंजिनियर मित्रापासून केली Yes. तरी हां. चालू शकणार आहे असं. करेक्ट. बरोबर. सर थँक्यू. तुम्ही इतकी म्हणजे मुळात तुम्ही असं म्हणजे मला जे इनपुट वाटतं या सगळ्यातनं टेक अवे मी ह्यातनं घेते असं की ऑटोमेशन म्हणजे माणसं काढणं नाही, तर ऑटोमेशन म्हणजे तुमचा बिझनेस आहे त्याच चांगल्या काय म्हणतात चांगल्या माणसांमध्ये चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कसा ग्रो करता येऊ शकतं, त्यातनं आणखीन आपण कसं वाढवू शकतो, चांगलं करू शकतो. तर हे आहे मला असं वाटतं की Yes, हे exactly हेच आहे. आजचा टेक अवे मी म्हणता येईल. तर खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल, आणि पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला नक्कीच बोलवू यात आणखीन थँक्यू. इनपुट घेण्यासाठी. सो थँक्यू सो मच. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि तुम्हाला यामध्ये आणखीन काय ऐकायला, पुढच्या भागात काय पाहायला आवडेल हे आम्हाला नक्की सांगा. त्याप्रमाणे आम्ही पुढचे भाग शेड्यूल करू. थँक्यू सो मच. सबस्क्राईब करा मनी मॅक्सला.